औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत घेतली स्पष्ट भूमिका. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संघाच्या भूमिकेचं कौतुक. औरंगजेबाचा मुद्दा हा संयुक्तिक नाहीच. ही संघाची भूमिका अभिनंदनीय असल्याची आव्हाडांची प्रतिक्रिया. आरएसएसनं नागपूर राड्यानंतर मांडलेली भूमिका म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण. काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया. संघानं जरी भूमिका मांडली तरी महाराष्ट्र भाजप संघाचं ऐकतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल. महत्त्वाचे विषय सोडून कबरी खोदायचे विषय मांडले जातात. भाजपने त्यांच्या मुलांना कबरी खोदायला लावल्या पाहिजेत. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. नागपूरच्या राड्याचा कथित मास्टरमाइंड फहीम खानला कालच अटक करण्यात आल्याची माहिती. एफआयआरनुसार फहीम खाननं जमाव जमवल्याचाही आरोप. नागपूर तणावाबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती उघड. मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम शमीम खाननं जमाव जमवल्याचा आरोप. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी निष्पन्न जणांना पकडले. बचाव पक्षाचे वकील आसिफ कुरेशी यांचा दावा. तर फहीम खान मास्टरमाइंड असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख नाही. हिंसाचारात तो सहभागी नव्हता, आसिफ कुरेशी यांचा दावा. महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास. आरोपींची सध्या स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू. नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. रात्री जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी. तर आतापर्यंत एकूण 46 आरोपींना अटक, तर 6 आरोपी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल. नागपुरात तणावादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतापजनक प्रकार उघडकीस. तर इतर महिला पोलिसांनाही जमावाची शिवीगाळ असल्याची माहिती. महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला जाईल. मंत्री योगेश कदमांचा इशारा. तर दोषींवर कठोर कारवाई होईल, कदमांचं आश्वासन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा, जेणेकरून महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होईल. अनिल देशमुखांची नागपुरातील महिला पोलिसावर विनयभंगावरील प्रतिक्रिया. विधान परिषदेमध्ये नीलम गोरे यांच्याबाबत आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव पारित. मात्र यावेळी विरोधकांनी घातला गोंधळ. कामकाज 15 मिनिटांसाठी करण्यात आलं तहकूब. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नेमकं काय होणार याकडे लक्ष. अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरलेत. अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेने या पदासाठी भास्कर जाधवांचं नाव अध्यक्षांकडे सोपवलं. विधानसभा उपाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीमध्ये मतभेद. उपाध्यक्षपदासाठी आमदार अण्णा बनसोडे आणि राजकुमार बडोलेंच्या नावाची चर्चा. तर बनसोडे की बडोले यावरून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह. राष्ट्रवादीचे अंबादास दानवेंचं मुख्य निवडणूक आयोगाला विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात पत्र. पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विसंगती असल्यानं सर्व राजकीय पक्षांना सम्यक आणि न्याय संधी मिळत नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख. राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकर भरती सुरू करणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती. तर आश्रमशाळांच्या अडचणी यासंदर्भात संस्था चालकांनी घेतली मंत्री उईकेंची भेट. संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाचे ढग. पुढचे 5 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाच्या शक्यता. तर विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता. हिंदू समाजाकडून नागपूरच्या महाल परिसरामध्ये संकल्प आंदोलन. नागपूरमधील हिंसाचाराचा निषेध. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी. नागपूरच्या संवेदनशील भागामध्ये 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी तुर्तास कायम. नागपूर पोलिसांचा निर्णय. तर परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यामध्ये संचारबंदी शिथिल करण्यात येणार. नागपुरात हिंसाचार झालेल्या भागातील शाळा आणि दुकानं आजही बंद. महाल, इतवारी, भालदरपूर आणि हिंसापुरी, मोमीनपुरा, कोतवाली, चिटणीस पार्क भागातील शाळा आणि दुकानं बंद. अतिमहत्वाच्या सेवा मात्र अंशतः सुरू. नागपुरातील हिंसाचाराचा परिवहन सेवेवरही परिणाम. शहरातील 11 मार्गांवरील बस वाहतूक बंद. तर 11 मार्गांवरील वाहतूक इतर मार्गांवरून वळवली. जवळपास बसच्या 40 फेऱ्या रद्द.
नागपूरच्या महाल भागातील हिंसाचारग्रस्त भागामध्ये नागरिकांकडूनच सुरक्षेसाठी पब्लिक बॅरिकेडिंग, हल्लेखोर परत येऊ नयेत यासाठी बॅरिकेडिंग केली असल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये एका तरुणानं औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यावरून तणावाची स्थिती निर्माण. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाठलं भंडारा पोलीस ठाणे. तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची केली मागणी. अमरावतीमध्ये सुरू होत असलेल्या विमानतळाला भाऊसाहेब देशमुखांचं नाव देण्यात यावं. फुले शाहू आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली मागणी. प्रशांत कोरटकर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकेपासून संरक्षणासाठी अर्ज करणार असल्याची माहिती. दरम्यान उच्च न्यायालयानं संरक्षण देण्यापूर्वीच कोरटकरांना शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं पथक नागपूरच्या दिशेनं रवाना. ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाची किंमत 3 पटींनी वाढली. या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झालाय. भाजपचे आमदार परिणय फुकेंचा आरोप. शंभूराज देसाईंच्या उत्तरानं समाधान झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी याची एसआयटी चौकशी करावी, फुकेंची मागणी. महिला स्वच्छता गृहांच्या दुरावस्थेचा मुद्दा सभागृहामध्ये भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी केला उपस्थित. मुद्दा QR कोड प्रणालीद्वारे तक्रार निवारण्यासाठी सोय असावी, चित्रा वाघ यांची मागणी. मनसेकडून मुंबई उपाध्यक्षपद निर्माण केलं जाणार असल्याची माहिती. त्यासोबतच 3 मुंबई उपाध्यक्ष नेमले जाणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणी सुरू. KEM रुग्णालयाच्या गेटवरील इंग्रजीतील नावाला काळे फासत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मराठीत मजकूर नसल्यानं शिवडी परळ येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फासलं टाळं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकत केलं आंदोलन. शहरातील कचऱ्याचा प्रश्न न सोडवल्यास महापालिकेच्या 4ही मजल्यावर कचरा टाकण्याचा दिला इशारा. एअरटेलकडून मराठी भाषेमध्ये हेल्पलाईन सेवा सक्रिय. मराठी भाषेमध्ये हेल्पलाईन सुरू केल्याचं एअरटेलचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र. ठाकरेंच्या शिवसेनेनं केली होती मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी. मुंबईमध्ये गणेशोत्सव काळामध्ये 10% शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती, 90% मूर्ती पीओपीच्या असल्याची माहिती. दरवर्षी जवळपास 1,88,300 पीओपी गणेश मूर्ती विसर्जित होत असल्याची माहिती. मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी नालेसफाईसाठी अंदाजे 240 कोटींचा खर्च होणार. तर गैरव्यवहाराला चाप बसवण्यासाठी मुंबई पालिका घेणार AIचा आधार. नागपूरमध्ये झालेल्या तणावानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अलर्ट मोडवर. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं तैनात. पोलीस आयुक्त उपायुक्तांसह अधिकाऱ्यांचा फ्लॅग मार्च. नागपूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च. शहरातील प्रमुख भागातून फ्लॅग मार्च काढत पोलिसांची खबरदारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल. एकूण 506 आक्षेपार्ह पोस्ट सायबर पोलिसांकडून डिलीट. तर औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई. बीडच्या आष्टीमधील विकास बनसोडेंच्या मृत्यूचं कारण समोर. मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन विकास बनसोडेंचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालातून कारण समोर. सतीश भोसलेच्या बायकोचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. वन विभागानं राहत्या घरावर कारवाई करून बेघर केलं. त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडलं असून पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी उपोषण. लातूरमध्ये तरुणाईकडून रंगांची उधळण. सेंट्रल हनुमान चौक, गांधी चौक, सुभाष चौकानंतर आता लाहोटी कंपाऊंडमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. धाराशिवच्या तेरखेडा फटाके कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटानंतर सर्व फटाक्यांच्या कारखान्यांची तपासणी. अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द. तर त्रुटी असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यांवर होणार कारवाई. मांजरा धरणाच्या उजव्या कालव्या आणि डाव्या कालव्यातून उन्हाळी पिकासाठी पहिलं आवर्तन सोडलं. त्यामुळे धनेगाव ते लातूर आणि रेणापूर तालुक्यातील अनेक गावांना या पाण्याचा होणार फायदा. गोंधळानंतर पुण्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत. 315 पदांसाठी 1400 मुली शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये दाखल. स्पर्धकांसोबत येणाऱ्या पालकांची पुणे पोलिसांकडून जवळील शाळेमध्ये राहण्याची सोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.